नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुणे शहर व हडपसर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांना न्याय देऊन त्यांना ताकद देण्यासाठी पुन्हा एकदा आमदार या नात्याने मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी हडपसर येथे बोलताना केले. विधान परिषद निवडणुकीत बाजी मारल्यावर आमदार योगेश टिळेकर यांचे पुणे शहर हडपसर मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते आणि समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे. हडपसर मतदारसंघ भाजपाच्या वतीने टिळेकर यांचे ठिकठिकाणी स्वागत आणि सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सत्कार प्रसंगी आमदार टिळेकर हे बोलत होते. हडपसरमध्ये श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, संत सावता माळी मंदिर, 15 नंबर येथील गणेश मंदिर या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांनी आमदार योगेश टिळेकर यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपा नेते संदीप दळवी, भूषण तुपे, गणेश खुले, ॲडव्होकेट प्रमोद सातव, योगेश सूर्यवंशी, विकास भुजबळ, आकाश डांगमाळी, बबन जगताप, प्रमोद कोदरे, महिला नेत्या शोभाताई लगड, स्मिताताई गायकवाड, सविता हिंगणे, सीमाताई शेंडे आदी भाजपा नेते उपस्थित होते. मांजरी या ठिकाणी माजी सरपंच शिवराजप्पा घुले, अण्णा धारवाडकर, अमित घुले, सुमित घुले यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थांनी आमदार योगेश टिळेकर यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. महमदवाडी येथे भाजपा युवा मोर्चाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब घुले, भाजपा नेते हनुमंत घुले, योगेश सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, कार्तिकी घुले, सोमनाथ घुले आदींसह ग्रामस्थ यांनी जेसीबीने हार घालून आमदार टिळेकर यांचे जोरदार स्वागत केले. पाहूया आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी साधलेला हा संवाद. माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केलेला आहे. विधानसभेमध्ये 5 वर्ष चांगलं काम केल्यानंतर काही चुकांमुळे थोडा मतांचा पराभव स्वीकारल्यानंतर सातत्यानं या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबत संघर्ष केला, जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि पक्ष सांगेल त्या भूमिकेतून काम करण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेस या मतदारसंघाच्या विकास कामांच्या विषयामध्ये संघर्ष करण्याची वेळ आली त्यावेळेस संघर्ष उभा केला आणि संघटनेने जो आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे प्रामाणिक काम केल्यामुळे माझ्या पक्षानं ही मोठी संधी मला नव्यानं निर्माण केलेली आहे. या नवीन संधीचं निश्चित चांगल्या संधीमध्ये उपयोग करून सामान्यांची सेवा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करेल. महाराष्ट्रात नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्या पक्षानं मला दिलेली आहे. ते करत असताना पक्षानं हाही आदेश दिलेला आहे की हडपसर मतदारसंघातल्या सामान्य जनतेचा पुन्हा एकदा जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या भागाचा विकासाची जबाबदारी पुन्हा एकदा माझ्यावरती दिलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ज्या भूमिकेतनं पक्षानं मला संधी दिलेली आहे ती भूमिका आहे की सामान्य कार्यकर्त्याला ताकद देऊन संघटना मजबूत करण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने त्याच निश्चयानं मतदारसंघामध्ये येऊन आज माझे मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे. काल रात्री मी मुंबईवरनं आलो. माझ्या गावच्या ग्रामदैवताचं दर्शन घेतल्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी आले आणि भव्य मिरवणूक माझी त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि आज सकाळी उठल्यानंतर मी हडपसरच्या ग्रामदैवताचं दर्शन घेतलं आहे. आत्ता मांजरीमध्ये जाणार आहे. केशवनगरचे ग्रामदैवत, मुंडव्याचं, महमदवाडी, कोंडवा खुर्द, कात्रज माझ्या मतदारसंघातल्या प्रमुख गावांच्या ग्रामदैवतांचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेऊन या नव्या कामाला सुरुवात करणार आहे. मी आजच तुम्हाला सांगतो की हडपसरच्या मेट्रोच्या विषयामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी कालच चर्चा केली. तोही विषय लवकर मार्गी लागेल आणि या गावचं दैवत असलेलं चंद्रमोरेश्वर महादेव मंदिराचा परिसर आणि सावता महाराज मंदिराचा परिसर या परिसराच्या विकासासाठी 50 लाख रुपयाचा निधी मी काल मंजूर केलेला आहे. त्यामुळे
पुन्हा एकदा या भागाच्या विकासासाठी आणि या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघातले कार्यकर्त्याला, या शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी योगेश टिळेकर पुन्हा एकदा मैदानात आलेला आहे. धन्यवाद.